पायां वाचुनी देवची नाही आणिक जनी मन हे रमो आपुले भजनी आपुलेच चरणी सर्वदा म्हणे चरणी ठेवितो माथा निरोप मागतो साई समर्था आज्ञा असावी आम्हा आता असेची अनाथा सांभाळा असावी नित्य कृपादृष्टी जेणेन होऊ संसारी कष्टी लाधो तव नाम संकीर्तन पुष्टी सुख संतुष्टी सर्वथा घेऊनी उदीस आशीर्वाद पावोनी स्नेहा सहित आनंद मार्गी गात साई गुणानुवाद लखमी चंद परतला ऐसीच आणिक दुसरी चिडी बांधूनी बाबांनी आणली शिर्डी येता प्रत्यक्ष दर्शनाची घडी नवल परवडी परिसाती चिडी ती एक प्रेमळ बाई तिची या कथेची परम नवलाई बऱ्हाणपुरी दृष्टांत होई महाराज साई पाहिती कधीही नव्हते प्रत्यक्ष दर्शन तरी त्या बाईस जाहले स्वप्न बाबा तियेच्या द्वारी येऊन खिचडी भोजन मागती बाई तात्काळ होऊन जागी पाहितो नाही कोणीही जागी दृष्टांत कथियेला लागवेगी समजता लागी तियेने पती तियेचा तेच शहरी तेथील टपाल खात्याचा अधिकारी पुढे अकोल्यास बदलल्यावरी केली तयारी शिर्डीची दंपत्य होते मोठे भाविक जाहले साई दर्शन कामुक वाटले दृष्टांताचे कौतुक माया अलौकिक साईंची पुढे सोयीचा पाहुनी दिन निघाली दोघे शिर्डी लक्षून मार्गात गोमती तीर्थ वंदून शिर्डी लागून पातली प्रेमे घेऊन बाबांचे दर्शन करून या भावे पूजन नित्य बाबांचे चरण सेवून सुख संपन्न जाहली ऐसे ते दंपत्य आनंद मने राहिले शिर्डीत 2 महिने बाबाही तुष्टले खिचडी भोजने भावभक्तीने तयांच्या खिचडी नैवेद्य समर्पणार्थ दंपत्य आले शिर्डी प्रत चतुर्दश दिन होताही गत खिचडी अनिवेदित तैशीच कृतसंकल्प दीर्घसूत्रता नावडून ती बाईचे चित्ता 15वे दिवशी माध्यान्ह भरता खिचडी समवेत पातली होते तेव्हा पडदे सोडिले घेऊन समवेत भक्त आपुले बाबा आधीच भोजनी बैसले ऐसे समजले बाईस ऐसे भोजन चालते समयी पडद्याचे आत कोणी न जाई परी त्या बाईस जाहली घाई खाली न राही ती उगली केवळ खिचडी निवेदनोल्हासा अकोल्याहून शिर्डीचे प्रवासा अंगीकारी जी तियेचा धिवसा राहील कैसा अपूर्ण कोणा